जे काम तुम्ही आम्ही पुढच्या 100 वर्षात देखील करू शकलो नसतो ते काम नरेंद्र मोदी यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्यांचं योगदान यामधलं मान्य करावं लागेल. त्याला थोडाफार सपोर्ट हा देशाचे मुख्य न्यायाधीश CJ सूर्यकांत यांचा देखील आहे. हे काम कुठलं आहे हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मागच्याही 75 वर्षामध्ये आपण ते करू शकलो नाही आणि पुढच्याही कदाचित 75 वर्षामध्ये ते आपण करू शकलो नसतो. ते काम म्हणजे या देशाच्या संविधानाच्या बाबतीमध्ये तरुणांमध्ये झालेली जनजागृती. तुम्ही जर मागच्या 75 वर्षामध्ये बघितलात तर तरुणांना एवढं संविधान माहिती नव्हतं आणि तुम्ही जर पुढच्या 75 वर्षामध्ये जरी हे करायचं ठरवलं असतं तरी तुमच्याकडून हे झालं नसतं. आपण अनेक वेळेस संविधान जागृती परिषदा घेतल्या पण तरुण पिढी मात्र त्या परिषदेमध्ये येत नव्हती. पण हे जे काही वातावरण निर्माण झालं ना नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यामुळे, तर या सगळ्या कॉकरोच म्हणजे झुरळांना सध्या संविधान माहीत झालं. तुम्ही जर या ओव्हरऑल सगळ्या आंदोलनाकडे बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की हे पिढी त्यांच्या अधिकारावर बोलायला लागली. ते म्हणाले की आम्हाला संविधानाने हा अधिकार दिलेला आहे, म्हणजे ते आर्टिकल 19 वर बोलायला लागले. ते शिक्षणावर बोलायला लागले, म्हणजे ते आर्टिकल 21 वर बोलायला लागले. ते त्यांच्या जे काही राईट्स आहेत संविधानामधले त्या राईट्सवर बोलायला लागले. म्हणजे काय तर संविधानाच्या बाबतीमध्ये एवढी जनजागृती कधीही झाली नव्हती. तुम्ही जर सगळाच इतिहास या 10 वर्षामधला काढून बघितला, 10-12 वर्षामधला, तर लोकांना आर्टिकल 370 माहीत झालं, आर्टिकल 368 माहीत झालं, आर्टिकल 21 माहीत झालं, आर्टिकल 19 माहीत झालं, आर्टिकल 14 माहीत झालं. म्हणजे आणखीन त्याच्या खाली खोलात जायचं जर गेलं तर आपल्याला असं दिसेल की लोकांना आर्टिकल 15 माहीत झालं, आर्टिकल 16 माहीत झालं. म्हणजे या देशातली आरक्षणाची सिस्टीम काय आहे हे माहीत झाली. तरुण त्याच्यावर बोलायला लागले, तो आमचा संवैधानिक अधिकार आहे म्हणायला लागले. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या गोष्टींवरती तरुण पिढी सध्या बोलायला लागलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर 8वी-9वीतल्या मुलं मुली देखील म्हणजे विद्यार्थी देखील त्या संविधानावरती प्रश्न उपस्थित करायला लागले की आमच्या पुस्तकामध्ये जी डेमोक्रेसी शिकवली ती वेगळी आहे आणि आम्ही जे बघतोय सध्याचं चित्र ते वेगळं आहे. त्याच्यामुळं 9वीतल्या मुलीने प्रश्न उपस्थित केला की ही अकाउंटेबिलिटी जी आहे ही कुठे दिसते तुम्हाला लोकशाहीमध्ये, मग आम्ही ह्याला लोकशाही म्हणायचं का, असा प्रश्न त्या मुलीने देखील उपस्थित केला. त्याच्यामुळं ही जी सगळी व्यवस्था आहे ना, ही सगळी व्यवस्था या तरुण पिढीनं समजून घ्यायला सुरुवात केली आणि आपण देखील सरकारला प्रश्न उपस्थित करू शकतो, आपण देखील सरकारला प्रश्न विचारू शकतो. एवढी ताकद आपल्याला संविधानाने दिलेली आहे हे या तरुण पिढीला माहीत झालं आणि ही तरुण पिढी सध्या याच संविधानाला हातामध्ये घेऊन हे आंदोलन लढताना दिसते आहे. तुम्ही जर दिल्लीमधल्या जंतर मंतरचं आंदोलन बघितलं असेल, मुंबईमधलं बघितलं असेल, नागपूरमधलं बघितलं असेल किंवा इव्हन ज्या बिहारमध्ये आपण नेहमी म्हणतो की तिथे काही जनजागृती नाही, तर तिथलं देखील आंदोलन जर तुम्ही बघितलं तुमच्या असं लक्षात येईल की तरुण पिढी हातामध्ये संविधान घेऊन सरकारला प्रश्न विचारते आहे आणि ते म्हणते की हे आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि हे सरकारनं करायचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. म्हणजे इतकं प्रचंड जनजागृती या 10-12 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे. आणि खरं तर आपण या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि CJ यांचा आभार मानले पाहिजेत की तुमच्यामुळं खरं तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. अन्यथा या तरुण पिढीनं कधीही व्यवस्थेला प्रश्न विचारले नसते. या तरुण पिढीने कधीही आमचे अधिकार काय आहेत याच्यावरती बोलायला सुरुवात केली नसती. त्याच्या पुढे जाऊन तरुण पिढी याच्यावर बोलायला लागले की सरकारचं कर्तव्य काय आहे. म्हणजे सरकारच्या कर्तव्याची तर कोणालाच माहिती नव्हती. म्हणजे तुम्ही जर आता बघत असाल तर विद्यार्थी सरकारला त्यांचं कर्तव्य सांगत आहेत की शिक्षण मंत्र्यांनी काय केलं पाहिजे, पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आम्ही सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे, तुमच्या हातामध्ये या देशाच्या सत्तेची सूत्र आहेत आणि तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुम्ही नेमकं काय करताय, हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्यामुळं खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि CJ यांचे आभार मानले पाहिजे आपण की तुमच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या तरुणांना माहिती झाल्या. कारण प्रॅक्टिकली जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत ते खरं ज्ञान असत नाही. आपण किती जरी थिअरी सांगत असलो तरी थिअरी मात्र तरुण पिढीच्या डोक्यामध्ये बसत नाही. त्याच्यामुळं प्रॅक्टिकली काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे हे जोपर्यंत आपण त्यांना समजावून सांगत नाही तोपर्यंत हे सगळं घडत नाही आणि ते सांगण्याचं काम या देशामध्ये सध्या सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं आणखीन वेळ गेलेला नाही. आणखीन आपल्या नरेंद्र मोदी साहेबांकडे आणखीन पुढचे 3 वर्ष आहेत. या 3 वर्षामध्ये आणखीन बरंच संविधान तुम्हाला माहिती होईल. संविधान बदलापासूनच्या प्रक्रियेची सुरुवात झालेली होती. आता संविधान हातात घेऊन आंदोलन करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळं असा जो काळ आहे असा काळ प्रत्येक देशामध्ये एक वेळेस आला पाहिजे.
कारण असा काळ आल्याशिवाय लोक जागृत होत नाहीत, त्यांना लोकशाही म्हणजे काय माहिती होत नाही, त्यांना संविधान म्हणजे काय माहिती होत नाही, त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत माहिती होत नाही आणि सरकारचं नेमकं कर्तव्य काय आहे हे माहिती होत नाही. त्याच्यामुळं हा काळ आपल्यासाठी सुवर्ण काळ आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण या काळामध्येच आपण खऱ्या अर्थानं सरकार नावाच्या यंत्रणेची चिकित्सा करायला शिकलो. तुम्हाला नेमकं या सरकार नावाच्या यंत्रणेबद्दल आणि आता निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. खरोखरच आपण या दोघांचे आभार मानले पाहिजेत का हे देखील सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण हेच थांबूया. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण हेच थांबूया. धन्यवाद. जय भीम.